पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आपण अनेक आंदोलनांमध्ये पण सामील झालेले आहेत. आत्ताच काही महिन्यांपूर्वीच आपण बघितलं की शनिवार वाड्यामध्ये नमाज पठणचा कार्यक्रम सामूहिक पद्धतीने काही महिलांच्या माध्यमातून झाला आणि याच्या विरोधामध्ये आपण आवाज उठवला. तर हे पतित पावन संघटनेच्या माध्यमातून आपण हे आंदोलन कसं उभं केलं आणि हा विरोध का? नाही, विषय नमाजला नव्हता. तर हं, नमाज पठण शनिवारवाड्यात झालं त्याला विरोध होता. हं, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या ठिकाणी रोवली, ज्या ठिकाणी म्हणजे काही मुघलांनी आपल्या पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. तर जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरून जिथं स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, ते म्हणजे आपलं लाल महल. हं. लाल महालाच्या शेजारी शनिवारवाडा आहे. बरोबर, म्हणजे शनिवार वाड्याला जे ऐतिहासिक स्वरूप जे आलं, ते लाल महालामुळं आलं. बरोबर आहे. त्या स्वराज्य. लाल महल त्या लाल महलच्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती का झाली? तर आपल्या भारतीय हिंदू संस्कृती म्हणजे भारतीय संस्कृती आहे. हं, भारतामध्ये फक्त अगोदरपासून हिंदूच सगळ्यात जास्त संस्कृती टिकवून ठेवतात. नंतर आपल्यावर खूप पराक्रमण झाली, अतिक्रमण झाली. त्याच्यानंतर काही बाकीचे कट्टरपंथी आपल्यामध्ये भारताच्या भूमीमध्ये येऊन राहिले. पण त्याच्या अगोदर तर तुम्ही खूप जुना इतिहास पाहायला गेलात, की इसवी सन 200-300 तेव्हा निर्मिती हिंदू संस्कृती, हिंदू धर्म आणि हिंदू विचारधारणेने झाली. त्या सगळ्याचा मुहूर्तमेढ कोणी रोवली? तर जिजाऊंनी. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांनी, शहाजीराजांनी यांना आपल्या शिवाजी महाराजांना शिवमुद्रा दिली, राजमुद्रा दिली. हं. ती राजमुद्रा का दिली? पुणे ते बंगळूर 2 ठिकाणांचं त्यावेळेस 2 शहरांचं वास्तव्य निर्माण झालं. एक बंगळूर आणि एक पुणे. मग या पुण्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनंतर ज्या ठिकाणी अटक ते कटक हा झेंडा रोवला गेला, त्याची रणनीती आखली गेली तो शनिवारवाडा. हं, मग त्या शनिवारवाड्यात जर गणपती बसवू दिला नाही, हं. तर मग बाकी का पठण? म्हणजे पुरातत्व विभाग एकीकडे म्हणतो, की हिंदू धार्मिक कार्यक्रम तिथं करायचे नाही नाही. आणि इतर धर्मियांना तिथं कशी काय परमिशन येते? हाच मुद्दा आहे, हाच की मुद्दा धरून तुम्ही. परवानगी काय आहे? कशाबद्दल आहे? आज मी पुरातत्व खात्याच्या सर्व म्हणजे पुरातत्व अवशेष, पुरातत्वात जे लेखाजोखा करतात त्या समितीला ह्या दोन्ही ठिकाणी पत्रव्यवहार केला. कोणत्याही प्रकारचा अधिकृत हं, त्या ठिकाणी कोणालाच परवानगी नाहीये. हं, आपण जर पाहायला गेलं तर 2018-2019 ला भीमा कोरेगावची दंगल झाली. त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे 31 डिसेंबरला याच शनिवारवाड्यावर काही अहिंदू, अविचारी लोकांनी ज्यांनी सामाजिक समरसता आपली ज्या समाजातली जी शांतता आहे, ती भंग करण्याचं काम जे काही लोकांनी केलं ते शनिवारवाड्याच्या पार्श्वभूमीवर झालं. हं, मग त्याच अनुषंगाने येणाऱ्या काळात जर समजा असं काही घडवायचं असेल, हं. तर त्याला विरोध करायचा म्हणून पतित पावननी केलं. बरोबर. आता एक मुद्दा त्यात एक अजून एक असा आहे, की महिलांनी नमाज पठण केलं. आता तुम्हाला माहिती आहे, की समजा आपण गणपतीचं मंदिर जर किंवा गणपती गणेश उत्सव असतो. आपली सकाळी आणि संध्याकाळी आरती असते. जेव्हा आपली आरती असते, तेव्हा आपण कुठलंच काम घेत नाही आणि घराच्या बाहेर जात नाही. बरोबर. गणपतीची आरती करतो. मूर्तीपूजन हे सगळ्यात महत्त्वाचं आपलं आहे. हो. आपल्याला माहिती आहे का बाबा घरात आज आरती आहे, आत्ता वेळ आहे. तशी त्यांची नमाजची वेळ ठरलेली असते, हं, दुपारची. मग त्या वेळेत तुम्ही घरातून बाहेर का निघालात? हं, बरं ठीक आहे, तुम्ही आता पुण्यात बघायला आलात काय आलात. तिथून 200 मीटरच्या अंतरावर दर्गा आहे. तुम्हाला तुमचं प्रार्थनास्थळ आहे. हं, मग तुम्ही डिवचताय का? हं. तुम्हाला प्रार्थनास्थळ आहे, की बाबा आता वाजलेत किती? की 1 वाजलाय, पावणे 1 झालाय. आपण जावं तिथं त्या दर्ग्यात जाऊन नमाज पढावी. बरोबर. मुस्लिम समाजामध्ये किंवा नमाज पठण जे करतात, त्यांना मशिदीमध्ये अधिकृत कुठलीही परवानगी नाही. हं, मग तुम्ही दर्ग्यात तुम्हाला शेजारी दर्गा आहे तिथे. हं, त्या दर्ग्यात जाऊन तुम्ही नमाज पठण करणं गरजेचं होतं. हं. महिलांना मशिदीमध्ये परवानगी नाही. नाही. पण दर्गा जवळ आहे त्यामुळे दर्ग्यामध्ये तुम्ही जाऊच शकता जाऊ शकता, आणि तिथं तुमचं धार्मिक जे काही करायचं ते पूजा अर्चना ते तुम्ही करू शकता. करू शकता.